डाईट मध्ये पकडून ठेवा 40 अंडी असते दिवसभर 30-40 अंडी असते. सिगरेट, दारू याच्यापेक्षा खूप कमी साईड इफेक्ट स्टेरॉइडला, मी असं बोलतो. आता तुम्ही डोस हेवी घेतात ते तुमची चूक. वर्कआउट करणं गरजेचं नाही, रिकव्हरी आणि स्लीप बरोबर हे गरजेचं आहे. डाईट लोकांना असं वाटतं मी वर्कआउट तगडा केला म्हणजे मी तगडा वाढेल असं. आता संग्राम चौगले सर जे ट्रोल झालेत ते चुकीचं आहे, कारण ते बॉडी बिल्डर आहे. बॉडी बिल्डर पण मनुष्य आहे, त्याला पण हार्ट अटॅक येतो, त्याला दुखतो, त्याला पण फिलिंग्स असते. मी सगळ्यांना सांगतोय, मी या लेवलवर बॉडी बिल्डिंग करतोय, माझा खर्च महिन्याला 30 ते 35,000 बस एवढंच करतो. म्हणजे आता तुम्ही याला बापरे पण बोलू शकतात, तुम्ही कमी पण बोलू शकता. तो ऐसा इंस्टाग्राम रील वगैरे ये फेक दुनिया है, इसमें किसको फॉलो नहीं करना. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेच फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आज पुन्हा नेहमीप्रमाणे नवीन बॉडी बिल्डर घेऊन मी तुमच्या समोर हजर आहे. तत्पूर्वी या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. सहप्रायोजक बट्रेला पीनट बटर. बी स्ट्रॉंग बी हेल्दी. तर माझ्यासोबत आहे ठाणेश्री मिस्टर ठाणे झालेले प्रसिद्ध असे बॉडी बिल्डर, आणि त्यांना तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलेलेच आहे. बरेचसे फिटनेसशी रिलेटेड ते रील्स बनवत असतात. संतोष शुक्ला. यस, तर आज माझ्यासोबत संतोष शुक्ला सर आहे. संतोष सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण एक कोविड सिच्युएशनमध्ये इंस्टाग्राम लाईव्ह केला होता, त्यानंतर आत्ताच आपली भेट झाली. संतोष सर, तुम्ही माझा यूट्यूब चॅनल बघतात? मी बघतो, बरेच मी कमेंट पण बघतो तुमचे. तर बॉडी बिल्डिंग हा फार महागडा गेम आहे. म्हणजे ह्या गेममध्ये जर उतरायचं असेल तर तुम्हाला पैशाशिवाय पर्याय नाही. तुम्ही हा गेम का निवडला? बघा, बॉडी बिल्डिंग हा म्हणजे महागडा गेम तर आहे, लोकांनी ऐकलं पण आहे, महागडा पण आहे, पण ठीक आहे तेवढा महागडा नाही. पण मी पैशांसाठी, मतलब पैसे के लिए मैं इसमें नहीं खेलने आया. मेरे को शौक था बचपन से बॉडी बिल्डिंग का. जैसे हर बॉडी बिल्डर्स को शौक रहता है. वो डंबल देख के एक अलग ही खुजली होती है. बराबर. तो जिम देख के एक अलग ही, मतलब स्कूल में भी जब मैं जिम वगैरह देखता था आईने में से बाहर खड़े रह के, तो वो अलग ही लेवल से पढ़ने की जगह में वो देखता बैठता था. तो तभी से मुझे शौक लगा और शौकिया तौर पे बॉडी बिल्डिंग चालू किया. इसमें इनकम के लिए नहीं आया था मैं. एजुकेशन कितना हुआ आपका? मेरा TY BCom हुआ है. अरे वाह. फिर एजुकेशन में आगे कुछ? एजुकेशन में आगे किया मैंने, पर मुझे करना बॉडी बिल्डिंग में ही था. बहुत ट्राई किया, हर चीज में फेल हुआ. जैसे कि गवर्नमेंट के एग्जाम, उसमें लास्ट आया. TY में 42% से पास हो गया मैं. और ऐसा बहुत सारे स्टडीज वाली चीजों में मैं पीछे था. बाद में मैं जब बॉडी बिल्डिंग में आया तब मुझे समझा कि बॉडी बिल्डिंग सिर्फ मेहनत का गेम नहीं है, ये पूरा टेक्निकल साइंस है. तब मैंने इसके कोर्सेज चालू किए. जब पढ़ने, तो मैं कॉमर्स बैकग्राउंड से था, तो मैं पूरी साइंस की पढ़ाई करने लग गया, जो कि स्टार्टिंग में मेरे लिए टफ थी. हाँ, पर उसमें मैंने बहुत सारा स्कॉलरशिप लिया. उसमें टॉपर था मैं. मेरे गोल्ड्स का इंस्टीट्यूट था, उसमें टॉपर था. एनाबॉलिक, जितने भी कोर्सेज किए मैंने बॉडी बिल्डिंग से रिलेटेड, उसमें मैं आगे गया. फिर मैं आया बॉडी बिल्डिंग. तो एक प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग कब से स्टार्ट किया आपने? प्रोफेशनली सबसे पहले बताऊंगा कि मेरे को बॉडी बिल्डिंग का शौक लगा 2006 में, 10th के बाद. अंडर पैंट में हमने खेले थे, गंधक वगैरह लगा के खेलते थे पहले. 2006-07 में एक लोकल जिम था, उधर था मैं. तो सर ने बोला खेलो, तो उधर में 3rd प्लेस आया. उधर से मुझे खुजली आ गई बॉडी बिल्डिंग की. मैं एक्चुअली जिम वेट बढ़ाने के लिए लगाया था, क्या 4-5 किलो बढ़ जाऊं तो मैं अच्छा दिखूं. बराबर. उधर से शौक लग गया बॉडी बिल्डिंग का. तो पर प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग वही पैसे की वजह से, पढ़ाइयों की वजह से घर वाले उतना कर नहीं पाते थे.
अपने अंदर भी उतनी डेयरिंग नहीं रहती थी। बरोबर। मैंने प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग चालू किया TY BCom के 2 साल बाद, मतलब 2015 में। अच्छा, हाँ, तो अभी टोटल मुझे 9 साल हो गए, ये 10वां साल है बॉडी बिल्डिंग का। हा. पण संतोष सर, बॉडी बिल्डिंग मध्ये जर यायचं असेल तर आपल्याला कोणतरी गुरु लागतो, या टीचर लागतो. तर त्यावेळेस तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं होतं स्टेजवर जाण्यापूर्वी? बघा सर, असं आहे ना, तुम्ही खरं सांगितलं की मार्गदर्शन लागतो, मोटिवेट केलं खूप लोकांनी, हो. पण सपोर्ट कोण नाही केला. मी गेलो खूप सरांकडे, पण ते सगळे म्हणजे लुटालूट होती, हा. आणि लुटालूट वरनं काय नॉलेज नव्हती त्यांना. हा, लुटालूट म्हणजे सप्लिमेंट आणि हा, anabolic म्हणजे हा ठीक आहे, ते तर होतीच, पण सर्वात प्रथम म्हणजे त्यांना नॉलेज नव्हती. म्हणजे मी त्यांना सांगायचो, सर असं असतं, मी असं वाचलंय की असं असतं. अच्छा, असं असतं, हा. ठीक आहे, मग तुम्ही असं हा. करा. म्हणजे त्यांना स्वतःला काय नॉलेज. तर मला समजलं की जर मला साईड इफेक्ट पासून वाचायचंय आणि जर मला बॉडी बिल्डिंग मध्ये पैसे वाचवायचे, बरोबर. तर मला स्वतःहून एज्युकेट व्हावं लागेल. खरी गोष्ट आहे. हा, तर बॉडी बिल्डिंगच्या आधी मी पूर्ण कोर्स करून घेतला, आणि नंतर मी कोच हायर नाही केला, डायरेक्ट मी केला कोच हायर 2022 ला. ते पण स्वित्झर्लंडचा होता, पॅट्रिक टोर म्हणून. बर, हा, बर. येस. त्यानंतर संजय सरांकडे गेलो 1 वर्ष. आता संजय चव्हाण सर. चव्हाण, हा, या. हो, yes. आता मी सेल्फच करतोय बॉडी बिल्डिंग. बरोबर. हा हा. पण संतोष सर, तुम्ही प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग सुरू केली, एक अनुभव कसा होता तुमचा? फर्स्ट टाइम जेव्हा पहिली कॉम्पिटिशन तुम्ही कोणती खेळायला होता, आणि तिथला पहिला अनुभव तुमचा कसा होता नेमका? पहिला अनुभव असा होता की मला असं वाटलेलं की मीच टायटल मारणार आहे. बर. म्हणजे घरातून प्रॅक्टिस करून गेलेलो की ट्रॉफी उचलून कसं मी चेअर करणार आहे, म्हणजे लोक मला चेअर करतील, ते सगळं एज्युम करून गेलेलो. तिथं जाऊन सगळी वाट लागली, म्हणजे तिसरा आलो. वाट नाही लागली, तिसरा आलो पहिल्या कॉम्पिटिशन मध्ये, पण बॉडीमध्ये फॅट होता. पण मी ठरवलं, मला समजलं की माझी चूक का होती. बरोबर. चूक वरनं मला समजलं की म्हणजे पुढच्या वर्षी कशी तयारी करायची. तर जेव्हा पुढच्या वर्षी मी त्याच स्पर्धेला गेलो, ज्याला आपण ठाणे नवदीत बोलतात. बरोबर. नवदीत म्हणजे पहिली स्पर्धा नोव्हेंबरला असते. हो, हो. त्या स्पर्धेला जेव्हा मी पुढच्या वर्षी गेलो, तेव्हा मी टायटल मारलं तिथे. अच्छा. हा. पण बॉडी बिल्डिंग मध्ये तुम्ही खूप साऱ्या स्पर्धा आता या खेळलेल्या आहेत, तर तुमच्या अचिव्हमेंट बद्दल तुम्ही सांगा, कोणत्या स्पर्धा? सर्वात मोठा अचिव्हमेंट म्हणजे सर्वात पीक इयर ज्याला बोलतात, तो 24 होता. कारण मी 3 वर्षाचा गॅप ठेवलेला, मेहनत केलेली, खर्च केलेला, मला मसल वाढवायचे होते. मला हे समजलेलं की जर मला टायटल मारायचंय तर मी 65 आणि 70 मध्ये नाही खेळू शकत, मला वेट कॅटेगरी वाढवावी लागेल. तर मी 75, 80 मध्ये, या वर्षी 80 मध्ये खेळणार आहे. तर पीक इयर होता माझा 2024. बरोबर. ज्यात मी सर्वात मोठा अचिव्हमेंट केला, ठाणेश्री टायटल, मिस्टर इंडिया सिल्वर मेडल, आणि सराईघाट जे टॉप 10 असतं इंडियामध्ये, त्यात मी 9th प्लेस आलो. अरे वा. आणि ते 9th प्लेस पण सर्व मोठ्या कॅटेगरी वाले होते, म्हणजे 100, 120, आणि मी होतो फक्त 75 kg. 75 kg वाला टॉप 10 मध्ये येणारा मी होतो फक्त. 9th प्लेस आला माझ्या. ठाणेश्री म्हटली एक जिल्हास्तरीय स्पर्धा असते, तर त्याच्यासाठी तुमचा दिवसभरातला डाएट कसा होता आणि वर्कआउटचं शेड्यूल एकदा तुम्ही आपले जेवढे काही सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स आहे त्यांना काय सांगशील? ठाणेश्रीची जी तयारी होती, ऍक्च्युली जी तयारी असते त्यात आम्ही फॅट पर्सेंट पहिले कमी करतो, म्हणजे एकदम ब्रेन न्यूट्रल मध्ये असतं. काय पण समोर आणलं ना की असं खावासा वाटतो. बरोबर. आणि लास्टच्या 7 दिवसात आमचा मेन गेम असतो. पहिले तर 7 दिवस आधी आम्ही फॅट पर्सेंट कमी करतो, 5% आत आणून टाकतो त्याला. मग लास्टचे 7 दिवस आम्ही बॉडी कंडिशनिंग वर काम करतो, म्हणजे कार्डिओ वाढवतो, ट्रेनिंग लाईट करतो, रेपिटेशन, सोडियम बरोबर खेळतो, वॉटर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन या सगळ्यांबरोबर खेळायचं असतं. तेव्हा जाऊन स्टेजवर आमची बॉडी तशी दिसते. सगळं ट्रायल एरर असतं, एक फिक्स प्रोटोकॉल नसतो. सगळ्या स्पर्धेसाठी प्रोटोकॉल वेगवेगळं असतं बॉडीच्या कंडिशनवर, आणि बॉडी काय एक्सेप्ट करते काय नाही करते त्याच्यावर. पण डाएट मध्ये काय काय असतं? डाएट मध्ये पकडून ठेवा 40 अंडी असते दिवसभर, 30-40 अंडी असते, 2 स्कूप 3 स्कूप व्हे प्रोटीन असतो, मग फ्रुट्स, ऍपल वगैरे, काकडी वगैरे, बाकी भाजी असते फक्त, राईस, रोज चपाती विपाती काय नाही, म्हणजे मीठ वगैरे बंद, सॉल्ट वगैरे सगळं बंद, मसाले वगैरे सगळं बंद, ज्याच्याने तुम्हाला टेस्ट येतो तो सगळं बंद. बापरे. पण डायजेस्ट होतं काही सगळं? डायजेस्ट तर होतो, पण ब्रेन साठी खूप टफ असतो ते, कारण ब्रेनला सवय असते आपल्या मसाले वगैरे खायची. अचानक आपण बंद करतो आणि अचानक स्टार्ट केल्यावर पण लफडा होतो सगळं, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम होतोच त्याची. संतोष सर, बॉडी बिल्डिंग मध्ये स्टेरॉइडचं प्रमाण पहिल्यापासून वाढलेलंच आहे, पण मध्यंतरी अशा काही गोष्टी घडल्या की लोक म्हणतात की जिम मध्ये हार्ट अटॅक येतो, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
सर असं नसतं बघा, तुम्ही जिम लावतात, डायरेक्ट जिम लावतात, हा. कोण ब्लड रिपोर्ट काय करत नाही, बरोबर. तुम्ही डायरेक्ट जिम लावतात. हा. तुमच्या बॉडीमध्ये जर कोलेस्ट्रॉल वाढलंय हा. पहिल्यापासून जिम लावा. मी स्टेरॉइड का बोललो की लोक म्हणतात की यांनी स्टेरॉइड घेतले म्हणून हार्ट अटॅक. नाही नाही तसं नसतं, तेच सांगतो मी की तुम्ही जर ब्लड टेस्ट नाही केला, जिम लावली आणि जर तुम्ही चांगले बॉडीवाले असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्यास नॉर्मल येते. बरोबर. ठीक आहे, हार्ट अटॅक येणारच. पण तुम्ही जिम लावायच्या आधी जर ब्लड टेस्ट वगैरे केलं आणि जिम लावली तर तुम्हाला ते ट्रेनर सांगणार की असं कर असं कर असं नको करू. आणि स्टेरॉइडची गोष्ट आहे, ते स्टेरॉइडनी स्टेरॉइड स्लो पॉइझन आहे, स्टेरॉइड फास्ट पॉइझन नाही. बरोबर. ठीक हा. आहे, सिगरेट दारू याच्यापेक्षा खूप कमी साईड इफेक्ट स्टेरॉइडला आहे, मी असं बोलतो. बरोबर. आता तुम्ही डोस हेवी घेतात ते तुमची चूक आहे. बर. आणि त्याच्यानी पण डोस हेवी घेतलं तुम्ही, ते पण 10-20 वर्ष घेतलं तेव्हा जाऊन तुम्हाला साईड इफेक्ट होईल. बरोबर. जे आपल्या इंडियन लेवलवर डोस घ्यायचं हा, असतं, हा. मिस्टर इंडिया टायटल मारायला, हो, हो. ते एवढा हाय लेवलचा हो, नसतो. हो. पण आपले मुलं काय करतात, हाय लेवलचे डोसेस टाकतात, हा. ज्याच्याने त्यांना साईड इफेक्ट होतो, पण हार्ट अटॅक ही शक्य नाही. बरोबर. ठीक आहे, कारण ते एकदम फास्ट प्रोसेस नाही, कोलेस्ट्रॉल जमा होईल ते हा, सगळं. बरोबर. हा. पण ते मी बोलेल स्टेरॉइडच्या पहिले डाईटनी खराब होते बॉडी. बर. आता तुम्ही स्टेरॉइड घेतात हा. तुम्ही ड्रिंक करतात, हा. तुम्हाला ट्रेनरने सांगितलं 6 योग खा एक बरोबर, तर तुम्ही पैसे वाचवण्यासाठी 20-20 योग खातात हा, आहे. बरोबर. तर त्याच्याने तुमचा कोलेस्ट्रॉल बरोबर, वाढतो. खरी गोष्ट. स्टेरॉइडनी नाही वाढत, डाईटनी वाढतो. हा, डाईटनी तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. हो, हो. मी असं नाही सांगणार, मी मोटिवेट नाही करत आहे स्टेरॉइडला, पण मी असं नाही सांगणार की स्टेरॉइडने तुम्हाला हार्ट अटॅक येईल. हो हो. शक्य नाही. प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करायची असेल तर स्टेरॉइड शिवाय होऊ शकते का? नाही होऊ शकत. तुम्ही क्रिकेट खेळू शकतात का हा. विदाऊट बॅट? नाही ना. हा. फुटबॉल विदाऊट बॉल नाही खेळू शकत. हा. तुम्ही बाईक रेसिंग मध्ये विदाऊट बाईक नाही उतरू हा, शकत. खरी गोष्ट. तसं स्टेरॉइड म्हणजे बॉडी बिल्डरचा टूल आहे. बरोबर. स्टेरॉइड सगळे घेतात, सगळ्या फील्ड मध्ये स्टेरॉइड चालू आहे. बॉडी बिल्डर फक्त दिसून येतो कारण त्याची बॉडी युनिक असते 100 लोकांपेक्षा, म्हणून तो दिसून येतो. आणि उतरल्यावर पण तोच दिसून येणार, बरोबर. कारण त्याचे मसल मोठे झाले. आता अॅनाबॉलिक बंद केला म्हणून डाईट तशी नाही, वर्कआउट तसं नाही, म्हणून त्याचे मसल लॉस झाले, म्हणून दिसून पण तोच येतो. हा. आता मला काही दिवसांपूर्वी चेंबूरचे खूप मोठे बॉडी बिल्डर आहे संदीप सावळे, हा. तर त्यांचा मला कॉल आला होता की एक 18 ते 20 वर्ष वयोदरम्यानची मुलं टर्मिन सारख्या गोष्टी घेतात आणि यामुळेच काहीतरी हार्ट अटॅकचं चान्सेस येऊ शकतात. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही बघा. लहान लहान मुलं आहे, हा. यांना झटपट बॉडी बनवायची आहे. कसं असतं माहितीये का, हा, ते लहान मुलांना नॉलेज हा. नसतं, ते पैसे वाचवण्यासाठी हा. आमच्यासारख्या संदीप सारख्या कोच कडून टिप्स घेतात. हा. ते टिप्सला ते कंबाईन करतात, बरोबर. त्यातून मार्ग शोधायला हो. प्रयत्न हो, करतात. हो. तसं नाही केलं पाहिजे, हा. याला शॉर्टकट बोलतात. बरोबर. हा. ठीक आहे, शॉर्टकटने तुम्हाला साईड इफेक्ट बरोबर. येतो. हा. आणि बॉडी बिल्डिंग मध्ये खूप सारी अशी हा. ड्रग्ज आहेत जे कामाचे नाही, हो. जे मेहनतीला रिलेट नाही करत. जसं की सेंथॉल झालं, हो. आज घेतलं ऑइल टाकलं हो. आणि दुसऱ्या दिवशी 2 इंच वाढली. भयंकर पण आहे. स्टेरॉइड घेतल्याने असं होतं का? मी पूर्ण बॉडी बिल्डिंग करिअर मध्ये बायसेप माझे ना 2 इंच वाढले असतील, हा. त्यासाठी मी एवढं 10 वर्ष वर्कआउट केलं. बरोबर. ते 2 दिवसात सेंथॉल वाढवतो, तर ते बॉडी बिल्डिंग मध्ये हा. नसतं. आणि आपल्या याच्यात त्याचे पॉइंट्स पण कापतात, युज नाही खरी करत. गोष्ट. तशी ते कमी करतात. आता टर्मिन जास्त युज करतात हे. हो, हो. कारण ते तुम्हाला वर्कआउट मध्ये एकदम पॉवरफुल हाईप हा, देतो. हा, हा. तर मुलांना असं बघा, वर्कआउट करणं गरजेचं हा. नाही, रिकव्हरी हा. आणि स्लीप बरोबर. हे गरजेचं आहे. डाईट. लोकांना असं वाटतं मी वर्कआउट तगडा केला म्हणजे मी तगडा वाढेल असं. तुम्हाला टर्मिन जे असतं ते वर्कआउटला सुपर हाईप देतो, हा, हा. पण तुम्हाला झोप नाही होत, रिकव्हरी नाही गोष्ट होत. आहे. जे डाईट खातात ते मागून निघून जातं, म्हणजे ते बॉडीला लागत नाही. बरोबर, ठीक आहे, तर टर्मिन ही गोष्ट यूज केलीच नाही पाहिजे. जर तुम्हाला प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करायची असो की नसो, प्रोफेशनलनी तर केलीच नाही पाहिजे. हा. आणि हे इंडियामध्ये मी पसरलाय की टर्मिन US मध्ये प्रोफेशनल बॉडी बिल्डर्स टर्मिन नाही घेत, कारण टर्मिनचा फ्युचर मसल लॉस. बरं, सही बात आहे. तुम्ही टर्मिन घेणार, 1-2 वर्ष मस्त वाढेल तुम्ही, नंतर तुम्ही मसल लॉसच्या दिशेने जाणार, ते जिम पण सुटू जाणार आणि तुम्ही चरसुल्ले गर्दुल्ले म्हणून बरं. घरी पडू खरी नये. गोष्ट. असं आहे. सर, तुमचं नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे आता? आता माझा सर्वात एंडचा टार्गेट ऑलिम्पिया आहे, 212. बरं. 212 ऑलिम्पिया, कारण मला तिथं करायचं आहे, उभा राहायचं आहे. इंडियामधून कोण आतापर्यंत ऑलिम्पियाला गेला नाही प्रो शो टायटल मारून. तर त्याच्या आधी मला या वर्षीचा टार्गेट आहे मिस्टर इंडियामध्ये टॉप 3 मध्ये आलं पाहिजे टायटल फाईट मध्ये. हा, हा, हा. त्याच्यासाठी मला मसल मोठे करायचे, 80 kg करणार आहे मी. टायटलला बोलायला गेलं चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तर ठाणेश्री झालोय मी. बरं. आता माझं टार्गेट आहे महाराष्ट्रश्री आणि परेलश्री, परेलश्री. हे 2 टायटल मारायचे. बरेचसे म्हणजे मनीष सरांची. येस, हे मोठे 2 टायटल मारायचे. त्याच्या खालचे असेल ते पण मी फुल ट्राय करेल टायटल मारायला. सर, एक प्रश्न मला प्रामुख्याने विचारावासा वाटतो.
मिस्टर युनिव्हर्स लिजंड संग्राम चौगुले मराठी बिग बॉस मध्ये गेले होते. तर त्यांच्या मध्ये काही फाईट्स झाल्या, काही टास्क असतात, तर त्याच्यात ते इंज्युअर्ड झाले. तर बऱ्याच लोकांनी त्यांना ट्रोल केलं, पावडरची बॉडी आहे, इंजेक्शनची बॉडी आहे. तर ह्या लोकांना काय करायचं नेमकं आता? सर असं नसतं. लोकांना असं वाटतोय ना बॉडी बिल्डर म्हणजे डोंगर उचलू शकतो हनुमान सारखं. असं नसतं. बॉडी आता आम्ही पण कुठे जातो लग्न बिग्नात तर काय वजनचं सामान असं तू उचल, म्हणजे बॉडी बिल्डर कशात बेस्ट असतो? सर्व स्पोर्ट्स मध्ये तो बेस्ट असतो. बरोबर. बॉडी बिल्डर डिसिप्लिन मध्ये बेस्ट असतो. डिसिप्लिन मध्ये बॉडी बिल्डरचा हात कोणी पकडू शकत नाही. जसं की आम्हाला सांगा तुम्ही भाई तू 2 महिने फक्त ककडी का काय खाऊ नको विदाउट सॉल्ट, आम्ही ते खाऊ शकतो. वेट तर आम्ही नॉर्मल उचलतो. आमचं जे वेट जे आम्ही एंड सेट मारतो ते वेट लिफ्टर पहिला सेट मारतो. बरोबर. मी 80 किलो तो 55 किलो तो पहिला सेट माझा एंड सेट असतो. बरोबर. तर सगळ्यांची स्किल असते. आता संग्राम चौगले सर जे ट्रोल झालेत ते चुकीचं आहे, कारण ते बॉडी बिल्डर आहे. बॉडी बिल्डर पण मनुष्य आहे, त्याला पण हार्ट अटॅक येतो, त्याला दुखतो, त्याला पण फिलिंग्स असते. तर त्यांचा फ्रॅक्चर झाला. एवढा वेट घेऊन ते एका हातावर पडले. बरोबर. नॉर्मल पेक्षा जास्त वेट होतं. बोन मध्ये तेवढी स्ट्रेंथ नव्हती आणि त्यांची एज 50 आहे. जो त्यांच्या बरोबर होता कॉम्पिटिटर तो 36-40 होता, 40च्या अंडरला. तर कम्पॅरिझन नाही. आणि दुसरी गोष्ट, संग्राम सर असो की रॉनी कोलमॅन असो, त्याला एक 50 kgचा MMA फायटर मारू शकतो. तर ते पण ट्रोल करणारच, अरे मारलं. त्यांना स्किल आहे, आमच्या याच्यात स्किल नाही. आमची डिसिप्लिन पॉवर जास्त असते. त्यांना तुम्ही सांगा की सलाड खा 2 महिने, 5 दिवस खाल्लं तर हारून जाईल काय? ठीक आहे. तर असं डिफरन्शिएट लोकांना नाही समजत, लोकांना फक्त ट्रोल करायला समजतं. तर हे डिफरन्शिएट आहे. बॉडी बिल्डर डिसिप्लिन असतो, त्याच्याकडे फायटिंग स्किल नसते. सही बात आहे. तो प्रॅक्टिस फायटिंग स्किलचा नाही करत, तो बेंच प्रेस मारतो. ताकद असते, फायटिंग नसते. जसं आर्म रेसलर बॉडी बिल्डिंग नाही करू शकत, वेट लिफ्टर रोप पुल नाही करू शकत. सगळ्यांची स्किल वेगळी असते. सिंपल गोष्ट. तुमचा फेवरेट बॉडी बिल्डर कोण आहे? माझा फेवरेट बॉडी बिल्डर ना मी स्वतः आहे. आणि मला सोडून एक बॉडी बिल्डर नाही, 3-4 आहे जे बॉडी बिल्डर माझे फेवरेट नाही, माझे रोल मॉडेल. जसं की बोलायला गेलं इंडियामध्ये सुनीत सर, मग संग्राम चौगले फुटस्टेप दिले त्यांनी, सुहास सर फुटस्टेप दिले त्यांनी. बाकी बाहेरचे असे खूप बॉडी बिल्डर आहे जे म्हणजे शॉन रे झाले, ज्यांची एस्थेटिक चांगली आहे, ज्यांची वेस्ट लाईन कमी असते, ते माझे फेवरेट असतात. आता 212 मध्ये किऑन पियर्सन आहे वेस्ट, कारण माझा पण स्ट्रक्चर तसंच वाढतोय. ज्याला आपण पसंत करतो ना आपला पण स्ट्रक्चर तसंच वाढतो. बरोबर. म्हणजे एक माइंडसेट तसा होतो की असं स्ट्रक्चर पाहिजे, तर बॉडी ब्रेन बरोबर रिॲक्ट करते, तर आपली बॉडी पण तशीच रिॲक्ट करते. बरोबर. तर सर बॉडी बिल्डिंग ह्या खेळामध्ये सुरुवातीला तुम्ही बोलला की खर्च खूप लागतो, खूप मेहनतीचा गेम आहे, पैसा खूप लागतो. तर ह्या गोष्टी तुम्ही कसं मॅनेज करता हे सगळ्या गोष्टी? बघा सर, आता मला झालंय 10 वर्षाचा एक्सपिरियन्स, तर आता मी सगळं मॅनेज करतो. आधी मला पण तकलीफ व्हायची, आधी मी पण ऐकून असं म्हणजे घाबरायचो की बाबा एवढा खर्च, पण ते स्टेप बाय स्टेप सगळं होतं. आता तुम्ही विचार करणार इथून मी शिर्डीला जाईल चालत, तर फर्स्ट स्टेप तर तुम्हाला घ्यावं लागतं. नंतर तुम्ही आता डायरेक्ट विचार मी बोला आता नाही बाबा आता खाऊन पण नाही आलो मी ना, तर ते माइंडसेट असतो, ते स्टेप होतो. आता मी क्लिअर झालोय सगळं, आता मी करतो मॅनेज. म्हणजे आता मला माहित आहे की ही गोष्ट पाहिजे, म्हणजे मला 20 अंडी पाहिजे माझ्या बॉडी, तर मी 50 कशाला टाकू? बरोबर. तर मी खर्च मॅनेज करून आता बॉडी बिल्डिंग करतो. मी या लेवलवर करतोय, मी सगळ्यांना सांगतोय मी या लेवलवर बॉडी बिल्डिंग करतोय. माझा खर्च महिन्याला 30 ते 35 हजार, बस एवढंच करतो. म्हणजे आता तुम्ही याला बापरे पण बोलू शकतात, तुम्ही कमी पण बोलू शकतात, कारण खूप ठिकाणी 10,000 पण बापरे आणि खूप ठिकाणी पोरं 1.5 लाख पण टाकतात ते बॉडी, ते पण कमी पडतो. माझा खर्च मी एवढा करतो. आणि खर्चाचा गेम तर आहेच, कारण तुम्हाला मसल वाढवायचे. जर तुम्हाला खर्च नाही करायचा तर वेट लिफ्टिंग वगैरे बाकीचे पण स्पोर्ट्स आहे, त्यात एवढा खर्च नसतं. सर्वात महागडा गेम आहे बॉडी बिल्डिंग. पण सर तुम्ही बॉडी बिल्डिंग मध्ये एक ऑब्झर्वेशन केलं का, गरीब घरातली मुलं खूप यामध्ये दिसतात, श्रीमंताच्या घरातली मुलं ते तर आहेच. श्रीमंताचं काम नाही. खूप मी असे बॉडी बिल्डर बघितले जे श्रीमंत होते, चांगल्या लेवलला होते बॉडी बिल्डिंगला, पण पूर्णपणे केलं नाही. बरोबर. जे पण तुम्हाला खालचे लेवलला होते, म्हणजे पहिले स्ट्रगल होते, सुहास सर झाले पंक्चर करायचे, संग्राम सर झाले, सुनीत सर झाले, स्वतः मी झालो एस. तर जे आम्ही 4 लोक स्ट्रगल मधून आले, सगळे बॉडी बिल्डर ना स्ट्रगलर जे असतात आणि जे म्हणजे पुअर फॅमिली मधून आले तेच पुढे जातात. हे एक्सपिरियन्स मी केलंय. जे पैशाला असतात ते थोडंफार अचिव्हमेंट घेऊन घरी बसून शांत होऊन जातात. सर तुम्ही कोणत्या असोसिएशन मधून खेळता? मी IBBF मध्ये खेळतो. पहिले मी 2015 पासून
2019 पर्यंत 18 पर्यंत मी IBBFF मध्ये होतो. ओके. आता मी IBBF मध्ये आलोय. चेतन पाठारे सर आहे. पण सर हे असोसिएशनचे बरेचसे वादविवाद आहे, पण याच्यामध्ये कुठेतरी खेळाडू हा भरडला जातो असं वाटत नाही का तुम्हाला? बरोबर. कसं आहे, आपले तर खूप असोसिएशन, मला पण आतापर्यंत 100% माहित नाही की किती असोसिएशन. एक हाईटचा आहे, एक IBBF आहे, एक IBBFF आहे, एक IHFF आहे, एक IFBB आहे. म्हणजे 5-6 असे असोसिएशन. यात हा कन्फ्युज होतो. म्हणजे मी पण स्वतः कन्फ्युज होतो कुठे गेलो. कधी कधी पैसे दिसतात, कधी कधी गव्हर्नमेंट जॉब दिसतो, कधी कधी ऑलिम्पिया दिसतात. तर हे तिन्ही आले. तुम्हाला कुठं जायचंय ते तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, की तुम्हाला सोशल नेटवर्किंग वर ऑलिम्पियामध्ये नाव करायचं आहे, की तुम्हाला पैसे कमवायचे. ते तुम्हाला ठरवावं लागेल की कुठला स्पर्धा खेळायची. आपण स्टुडंट लोक खूप कन्फ्युज होतात. मी कन्फ्युज होतो तर स्टुडंटचा काय. खरी गोष्ट आहे. सर आता अनेक तरुण मंडळी जी जिम मधला जो ट्रेनर असतो त्याला कधीच काय विचारत नाही की काय आज एक्सरसाइज काय करायचे. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक यावर बघून जे ऑलिम्पिया लेवलचे जे बॉडी बिल्डर आहेत त्यांचे वर्कआउट बघून ते एक्सरसाइज करतात जिममध्ये. तर याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? देखो कैसा रहता है, अभी आप मुझे देखोगे तो मुझे फॉलो करने लग जाओगे. अब मैं जिम में क्या कर रहा हूँ, कितने साल से कर रहा हूँ, किस तरीके से कर रहा हूँ, एक एक मूवमेंट, एक एक सेट, एक एक रैप अलग रहते हैं. वो मेरे को देख के करना और मेरे साथ करने में बहुत फर्क है. बरोबर. ठीक है. तो हमको किसी का वो मेरा जो वर्कआउट शेड्यूल रहेगा, जो भी मैं डालूंगा वीडियो वगैरह, वो मेरा पूरे दिन का 5 से 10%. बाकी के 90% में किधर डालूं. और डाला हूं तो भी झूठ भी डाल सकता हूँ, कुछ भी डाल सकता हूँ. 50 अंडा खाया, 5 अंडा खाया, अंडा ही नहीं खाता हूँ, वड़ा पाव खा के बॉडी बनाया, मैं कुछ भी डाल सकता है. तो ऐसा इंस्टाग्राम रील वगैरह ये फेक दुनिया है. इस पे किसको फॉलो नहीं करना. अपने अपने पास जो कोच रहेंगे या जो कोच पे तुमको ट्रस्ट है वो हायर करो और उनके अंडर ट्रेनिंग लो ताकि तुमको शॉर्टकट मिले. अभी मुझे 9 साल लग गए. अभी मैं मेरे स्टूडेंट को 5 साल में करा सकता हूँ ये चीज, जो मुझे, क्योंकि मुझे पता है कि अभी मुझे मैंने ये गलती किया, ये गलती किया, वो गलती स्टूडेंट से नहीं होगी. और अगर तुमको पैसे बचाने हैं तो वही गलती तुम करो. हो सकता है तुमको साइड इफेक्ट हो जाए और हो सकता है तुमको इफेक्ट आ जाए मेरे जैसा. मुझे तो कोई साइड इफेक्ट नहीं आया अभी तक. तो ऐसा चीज रहता है. तो किसी को भी एक इंस्टाग्राम पे और फॉलो करके तुमको नहीं, क्योंकि तुमको उनके पूरे दिन का डाइट शेड्यूल कुछ नहीं पता. बराबर. तो एक चीज में फॉलो नहीं करना चाहिए. बराबर. ये ऑनलाइन की दुनिया है. यस सर, लास्ट क्वेश्चन, आपका सक्सेस का मंत्र क्या है? आप इस मुकाम तक आके पोहोचे. देखो एक शॉर्ट में तुम्ही जेव्हा सुरुवातीपासून सुरुवात केली तर आजपर्यंत आज तुमची स्वतःची जिम आहे, ठाणेश्री सारखं तुम्ही टायटल मारलं आणि बऱ्याच साऱ्या स्पर्धा खेळल्या. तर या दरम्यान तुम्हाला जे सक्सेस मिळालं त्याचा मंत्र काय? बघा सर, सक्सेस आता पण स्ट्रगलच करतोय. मी स्वतःला काय मोठा बॉडी बिल्डर आता पण मानत नाही. तुम्ही विचारलेलं मी तेच सांगितलं. ठीक आहे, लोक मला ओळखतात, पण मला अजून काय मोठं करायचं. माझं असं मत आहे ना की मी काहीतरी मोठं केल्यावर मला लोक ओळखली पाहिजे. आणि नॉर्मली टायटल मारलं तर नाही ओळखलं तरी चालेल, कारण ते मला मोटिवेट करतं की मी काहीतरी मोठा करू. ठीक आहे. तर मी पैशांच्या बाबतीत फायनान्शियली खूप अपडाऊन चालू असतं. 9 वर्षात चालू आहे, पण मी एक्सक्यूज नाही दिला. मी बॉडी बिल्डिंग मध्ये घुसलो, माझी सवय, घुसतच नाही, घुसलो तर कन्सिस्टन्सी ठेवतो. तर मी 9 वर्षात कधी कन्सिस्टन्सी ठेवली, कधी कोणाला पण स्वतःला पण. जसे आता मुलं देतात, मी पडलो, माझी नवीन जिम चालू आली, मी 1 वर्ष नाही करणार, मला हाताला लागलं, माझे घरचे लग्न करतात, ते मला मुलं झालं, हे काहीच एक्सक्यूज नाही केलं. प्रॉपर प्लॅनिंग होती की एकदा घुसलो तर जीव गेला तरी सोडायचं, एंड पर्यंत करायचं. हेच माझा सक्सेस मंत्र. मी 9 वर्ष फायनान्शियली खूप अपडाऊन झालो, पण बॉडीला कधी खर्च कमी केला नाही. चड्डी फाटकी टाकली असेल मी, पण डाएट कधी कमी केला नाही. बरोबर. तर मला सक्सेस भेटतो कारण मी माझ्या बॉडीशी खूप प्रेम करतो. बरोबर. असं तर तुम्ही ज्या वस्तूशी प्रेम करतात ते तुम्हाला त्याच गोष्टीमध्ये सक्सेस भेटतो. जर तुम्ही नाही प्रेम करतात तर तुम्ही एक्सक्यूज देत राहणार आणि मग तुमचा सक्सेस एका गावात टिकून राहील. ते पूर्ण इंडियाला नाही माहित पडणार काय केलंय तुम्ही. सर, गल्ली बोळातली एखादी छोटी जरी स्पर्धा खेळायला एखादा जण तिथं जिंकला तरी स्वतःला प्रेप कोच समजतात बरेच लोक, आणि एक दुसऱ्यावर ते ट्राय करतात स्टेरॉइड्स वगैरे. तर हे प्रेप कोच चा अर्थ काय नेमका? प्रेप कोच कसा असला पाहिजे? देखो, मैं भी इसके ऊपर एक वीडियो बनाने वाला था कि प्रेप कोच कैसा चूज करना चाहिए. आपके प्रेप कोच को ना
मेरे अंदाज से टेक्निकल बहुत नॉलेज रहेगा नहीं तो भी चलेगा, बराबर। क्योंकि वो प्रेप कोच है, वो डॉक्टर नहीं, सिंपल सही है, बात। ठीक है। हाँ। प्रेप कोच अलग हो गया, डॉक्टर अलग हो गया। डॉक्टर को आपको ये पूछना चाहिए कि मेरी हेल्थ कैसी है, हाँ। मेरा ब्लड रिपोर्ट चेक करो, वो प्रेप कोच नहीं करेगा। प्रेप कोच आपका वर्कआउट डिजाइन करेगा, डाइट डिजाइन करेगा, साइकिल डिजाइन करेगा, कौन सा कॉम्पिटिशन खेलना है वो डिजाइन करेगा। आजकल लोगों को क्या लगता है, उनका प्रेप कोच ने क्या कर रहे बताएगा, ऐसा खाना नहीं दे रहे, हाँ। आपको ऐसा खाना खाने बोल रहे। हाँ। तो जब ऐसा खाना खाने बोलते हैं ना तो आप कंफ्यूज हो जाते हैं, अरे वाह, कुछ तो अलग बोल रहे हैं। तो ये कुछ अलग के चक्कर में है ना, बच्चे खर्चे उतना कर रहे हैं, हाँ। समझ रहे। जो चीज 40,000 में होनी चाहिए वो चीज को प्रेप कोच 80,000 ले रहे, सिर्फ तुमको नारियल पानी की जगह एवोकाडो खाने बोल रहे। सही बात। तो एवोकाडो तुम ढूंढ रहे, तुमको मिल ही नहीं रहा, तो तुमको ऐसा लगेगा अरे क्या नॉलेज। बराबर। तो तुम उनको कुत्ते का खाना भी बोल दो, पेडिग्री खाने, तो वो बोलेंगे अरे मेरे सर ने भाई अलग खाना दे दिया। तो मार्केट में अभी ये चल रहा है, ठीक है। प्रेप कोच को एक्सपीरियंस होना चाहिए, पहले उसको स्टेज एक्सपीरियंस है क्या होते, अगर कोई स्टेज एक्सपीरियंस नहीं है तो प्रेप कोच नहीं बन सकता। बराबर। बराबर। उस आदमी ने वो माहौल से गुजरा हुआ रहेगा तो वो बता सकता है कि तू ये करेगा। नहीं तो मैं तो कुछ भी बोल दूं, मैं तो 3 महीना सॉल्ट बोल दूं बनकर बोल दूं, पर तू बंद कर सकता है क्या? वो बंद करने के बाद क्या साइड इफेक्ट्स होंगे तेरे? और तू वो बंद करेगा तो स्टेज पे तेरा परफॉर्मेंस कैसा रहेगा, वो एक एक्सपीरियंस होल्डर ही बता सकता है। तो मेरा ऐसा बोलना है कि एक कोच टेक्निकल से ज्यादा एक्सपीरियंस होना चाहिए। बरोबर बरोबर। मतलब 30% टेक्निकल, 70% एक्सपीरियंस। मैं अगर कोई कोच ढूंढता हूँ तो मैं ऐसा ढूंढूंगा फ्यूचर में भी कि जो 70% एक्सपीरियंस हो, जिसको स्टेज का और बॉडी बिल्डिंग का एक्सपीरियंस हो, ना ही कि वो डॉक्टर जैसा दिखे और ऐसा खुद को पोर्ट्रे करे कि मैं डॉक्टर हूँ, मुझे ज्यादा नॉलेज है ब्लड वगैरह का, नाही। पण माझं म्हणणं असं आहे सर, आज जर एखाद्या व्यक्तीकडे समजा तयारी केली, किंवा एक उदाहरणार्थ संजय चव्हाण सर घेऊ किंवा मनीष आडविलकर सर, ह्या लोकांकडे ही आज लिजेंड आहे आजच्या गोष्टी, तर त्यांच्याकडे जो एखादा बॉडी बिल्डर तयारी करतो पण नंतर तोच दुसऱ्या ठिकाणी दिसतो काही दिवसांनी, परत तिकडे जाऊन मग ह्या लोकांना शिव्या देणार, किंवा परत तिथं सोडून तिसऱ्याकडे जाणार, परत त्यांना शिव्या देणार. तर हे जे गुरु बदलतात, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की असं योग्य आहे? बघा गुरु तर मी पण चेंज केलं, असं नाही. कसं आहे, बॉडी बिल्डिंग खर्चेल स्पोर्ट्स आहे, ठीक आहे. खूप ट्रस्ट करून, खूप मेहनत करून बॉडी बिल्डर कोणत्या गुरुकडे जातो. जर तो गुरु लुटेरा असेल, बघा इन्कम वेगळी असते. तुम्ही 10 रुपयावर 5 रुपये कमवतात ते वेगळं आहे. तुम्ही 10 रुपयावर 1000 रुपये 2000 रुपये कमवतात ती गोष्ट वेगळी आहे. जर तुम्हाला असा एक्सपिरियन्स झालाय तर तुम्ही गुरु चेंज करा, पण त्याची बुराई नका करू, कारण तुम्ही पण बुराई नका करू. ठीक आहे, नाही परवडला भाई, मी गुरु चेंज केला, नाही परवडला. मी असं नाही बोललो की संजय सर खराब आहे किंवा मनीष सर खराब आहे, शिव्या नाही दिल्या, कॉस्टली आहे. बरोबर. गुरुला शिव्या देणं म्हणजे मला पण कोणतरी शिव्या देतच असेल, पण ते आपल्या समोर, पण आपलं नेचर आपल्या सोबत, तर मी शिव्या नाही देत. पण हा ठीक आहे, नाही परवडलं, नाही जमलं, आमचा कोलॅबरेशन नाही जमलं, आम्ही शिफ्ट झालो, बस आता मी स्वतःहून करतो, पैसे वाचून करतोय. तेव्हा माझे खर्च व्हायचे, मला नाही माहित वेस्ट व्हायचे का कसे व्हायचे, पण ठीक आहे चेंज केला, पण शिव्या नाही द्यायचा कोणत्या पण गुरुला, कारण त्यांच्यामुळे आपण आज मतलब आपका फायदा है, जब तक आप वाह वाह करो, उनके पैर पड़ो, बर्थडे बनाओ, और काम हो गया तो माँ बहन ये सब मत करो. मतलब आपके साथ भी फ्यूचर में ऐसा होगा और सक्सेस नहीं मिलेगी इसमें. अपनी अपनी गुरु की रिस्पेक्ट ही करनी चाहिए, भले ही वो कौन से भी लेवल पे रहो, भले उसने आपके साथ कितना भी बुरा करे, ठीक है, पर वो एक लेवल रहना चाहिए. हाँ, पर गुरुओं को भी ये समझना चाहिए कि मतलब मैं, जैसे कि मैं हो गया, मैं पर्सनल एग्जांपल दूंगा, क्या अपने हिसाब से एक इनकम सोर्स जनरेट करनी चाहिए. बॉडी बिल्डर जो भी गुरु के पास जाते, बॉडी बिल्डिंग एक कॉस्टली स्पोर्ट्स है. अगर इसमें गुरु तुमको, प्लेयर लोग क्या करते हैं, गुरु से टिप्स मांगते हैं. अगर तुम उनको फीस नहीं दोगे तो वो इनकम कैसे जनरेट करेंगे? सेम आपका है, आपको ट्रेनर की फीस नहीं मिलेगी तो आप गुरु को कैसा पैसा दोगे? तो ये साइकिल इसी पे चलती है, ठीक है. तो गुरु होना जरूरी है, पर गुरु लुटेरा नहीं होना चाहिए. और जो स्टूडेंट है उसने भी गुरु को उसकी फीस देनी चाहिए जितनी है. वो फीस बचाने जाओगे तो वो आपको दूसरे चीजों में लुटेगा. वो 2000 का प्रोटीन आपको 5 में देगा, या तो 5 फीस मांग के लेगा, तो आप उनको दो. और आपकी इच्छा क्या होती है, मैं फीस क्यों दूं, मैं पॉकेट में सब सीख लूं, तो फिर वो किधर से तो कमाएगा ना. इस चक्कर में गुरु लोग रिस्पेक्ट खो देते और उनको इनकम सोर्स जनरेट करना पड़ता. सही बात है, सही बात है. ऐसा सब सिस्टम है. थैंक यू सो मच सर, आज आपने टाइम निकाल के पूरी आपकी सक्सेस स्टोरी हमारे साथ शेअर किया. तर मित्रांनो, संतोष सरांनी संपूर्ण स्टोरी हे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बारीक सारी गोष्टी सगळ्या शेअर केल्या. एक त्यांची सुरुवात कशी झाली, ठाणेश्री ही जी खूप मानाची स्पर्धा असते, आज ठाणे जिल्ह्यातले सर्व बॉडी बिल्डर ह्या स्पर्धेला पार्टिसिपेट करत असतात. त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे पुढचं
म्हणजे जो प्लॅन आहे मोठ्या स्टेजला जायचं, त्यांना ऑलिम्पियासारख्या लेवलला जाऊन तिथं आपलं भारताचं प्रतिनिधित्व त्यांना करायची खूप इच्छा आहे. आज त्यांची ठाण्यामध्ये स्वतःची जिम आहे, वेल सेट आहे आणि त्यांचा महिन्याचा खर्च हा सगळ्यांनी ऐकलाच असेल. कारण बॉडी बिल्डिंग हा साधासुद्धा गेम नाही आहे. आज जिमला गेलो आणि मला महिनाभरात बॉडी बनेल असं कधीच नाही. म्हणजे याचा अर्थ की तूप खाऊन लगेच रूप कधी येत नाही, हे प्रत्येकाने डोक्यामध्ये सेट करून ठेवा. तर तुम्हाला सरांची मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट स्टे फिट. ट्रेन हार्ड. जय भवानी, जय शिवराय.